मित्रांनो, कृषी सेवकची तुम्ही तयारी करत आहात, तुम्हाला महिन्याचे अपडेट पाहिजेत. आता मी बघतोय तुमचे मेसेज खूप सारे येऊन आहेत, तर आपण तुम्हाला महिन्याचे अपडेट देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्या अपडेटमध्ये काय होतंय, तर तुम्हाला आता तिथे प्रोसेस चालू आहे. कृषी विभागाची प्रत्येक विभागाची प्रोसेस चालू आहे भरती काढण्यासाठी. आता आचारसंहितेमध्ये निवडणुकामध्ये बरेच कर्मचारी कामाला होते, त्यामुळे आपली भरती थोडी लेट होत आहे. तर समजू शकतो तुमची समस्या. आता 2023 ला भरती आली होती, त्यानंतर 2024 गेले, 2025 पण गेले, 2026च्या मार्च एप्रिलच्या पुढे आपली भरती येतील. आता मी तुम्हाला मागं म्हटलं होतं जानेवारी फेब्रुवारी, आता जानेवारीला आपलं सर्व इलेक्शन संपून 15 दिवसामध्ये आपली सगळी प्रोसेस आटोपून आपली जाहिरात येतील अशी काहीतरी एक संभावना आपण व्यक्त केली होती. परंतु मित्रांनो, आता कसं झालंय, निवडणूक आयोगाने परत जवळपास अजून 15 दिवस वाढवून मागितलेले आहे, त्यामुळे आचारसंहिता अजून वाढलेली आहे. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आपली येणारी कृषी सेवकची जाहिरात तर परत एकदा सांगतो तुम्हाला मार्च एप्रिलकडे येऊ शकते. ठीक आहे. आता हे एवढी सारी प्रोसेस जी असते ती त्यांना फॉलोच करावी लागतात. कोणतीही चूक करता येत नाही. त्या कृषी विभागाकडून जर चूक झाली तर खूप मोठी चूक म्हणून गणल्या जाते आणि परत ती भरती कोर्टमध्ये पोरं खेचतात. त्यामुळे नो एरर म्हणजे नो मिस्टेक पद्धतीनं परत ते पूर्ण प्रोसेस फॉलो करतात आणि नंतर आपली भरती करतात. तर मित्रांनो, आता तुम्ही मार्च एप्रिल एक एवढा अंदाज पकडून चला. ठीक आहे. हे झाले आपल्या कृषी सेवकचे अपडेट संबंधी. आता कृषी सेवकची जर तुम्हाला व्यवस्थित तयारी करायची असेल तर आपली कृषी सेवक जी गॅरंटीवाली बॅच आहे, कृषी सेवक गॅरंटीवाली बॅच म्हणून ती चालू आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला प्लस मध्ये गॅरंटी दिलेली आहे. तुमची फीज महाराष्ट्रात सर्वात जास्त आपली फीज आहे, परंतु गॅरंटी दिलेली आहे. आणि फीज आपली तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर द्यायचं काम आहे. सध्या तुम्हाला फक्त नॉमिनल ऍडमिशन फीज लागत आहे 999. आपली टोटल 16,000 फीज तुम्हाला आफ्टर सिलेक्शन द्यायची आहे. जर सिलेक्शन नाही झालं तर फीज द्यायचं काम नाही. आणि तुम्ही नॉमिनल फीज म्हणून जी 999 दिलेली आहे त्यामधून सुद्धा तुमचे 50% फीज रिटर्न होऊन जाते. एवढी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे सिलेक्शनची. आता मित्रांनो, या बॅचमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, या बॅचमध्ये तुम्हाला प्रॉपर लेक्चर मिळणार आहेत. लेक्चर नंतर त्या लेक्चरचे पीडीएफ, त्या लेक्चर संबंधी ज्या शॉर्ट नोट्स आहेत त्या मिळणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे मिळालं, तिसऱ्या दिवशी तुम्हाला त्या लेक्चरवरती प्रॉपर टेस्ट मिळणार आहे. लेक्चरच्या शॉर्ट नोट्स पीडीएफ, त्यानंतर तिसऱ्या दिवशी प्रॉपर एक आपली टेस्ट राहतील त्याच लेक्चरवर, एक जवळपास 100 मार्काची. त्यानंतर चौथ्या दिवशी तुमची होमवर्क राहणार आहे. म्हणजे लेक्चर झालं, लेक्चरवर तुम्हाला अगोदर पीडीएफ मटेरियल, नंतर टेस्ट, नंतर होमवर्क राहणार. होमवर्क हे तुम्हाला एखादा विशिष्ट मुद्दा दिलेला असतो. समजा आता जमिनीचे प्रकार, आता लगेच आमचा जमिनीचे प्रकार झालेला आहे, टाईप ऑफ सॉइल. ऍक्च्युली ही सगळी बॅच ही दोन्ही भाषेमध्ये आहे, बायलँग्वेज बॅच आहे. त्यामुळे टाईप ऑफ सॉइल, जमिनीचे प्रकार हा टॉपिक आपला झालेला आहे. तो टॉपिक तुम्हाला आपण होमवर्क म्हणून दिलेला आहे. तर तो आपण तुम्हाला कॉलिंगवर सुद्धा होमवर्क विचारत असतो आणि न पाहता लिहून सुद्धा होमवर्क द्यावं लागते. अशा पद्धतीने ही बॅच रन केली जात आहे आणि ती सगळी प्रोसेस असलेली बॅच आहे. यामध्ये तुम्हाला सर्व काही देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांनी या बॅचचा लाभ घ्या, कारण आपण गॅरंटी दिलेली आहे यामध्ये तुमचं कृषी सेवक म्हणून सिलेक्शन करण्याची. ठीक आहे. धन्यवाद.